अत्यंत संतापजनक आणि तीव्र दुःखदायक अशी घटना आहे आणि या प्रकारनी जी मुजोरी चालते सीमा भागामध्ये त्याच्यामुळे खूप वर्षापासून बेळगावमधले लोक त्रस्त आहेत। राज्यांनी अतिशय गंभीर याची दखल घेतलेली आहे आणि वेळोवेळी ठिकठिकाणी कर्नाटकच्या सुद्धा त्यांच्या विधिमंडळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका त्यांनी घेतली नाही। त्या स्वतः मी विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे। राज्याचे जे मंत्री महोदय आहेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक सक्षम मंत्री आहेत आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सगळे मिळून हे प्रकार टाळले जावेत। त्याचबरोबर वेळ पडल्यास प्रत्येक एसटी मध्ये महाराष्ट्र पोलीस सुद्धा 2-2 तैनात करावे अशा प्रकारची सूचना मी करते आहे। तुम्ही साहित्यिक आहात म्हणून एक प्रश्न येतो तो मी विचारतो। मराठवाडा साहित्य परिषदेला 2 ठराव या ठिकाणी सुचवलेले होते, ते परभणी प्रकरण असेल आणि बीडचं प्रकरण असेल, सगळ्या संदर्भातला ठराव त्यांनी सुचवलेला होता। तो त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद संमेलनामध्ये मांडला पण या संमेलनात तो ठराव घ्यायला नकार देण्यात आला किंवा त्याची भाषा बदलू आम्ही आणि त्यामुळे बराच गोंधळ बैठकीमध्ये। अजून ठराव झाले नाहीयेत, म्हणजे ठराव कुठले मांडले जातील हे मांडल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य करू शकतो। अजून ते ठराव प्रक्रियेत आहेत, ते मांडले जाणार का नाही याच्याबद्दल जेव्हा वस्तुस्थिती कळेल त्यानंतर त्याच्यावर बोलता येईल, हा एक भाग। दुसरं, ज्या गोष्टी या न्याय प्रक्रियेच्या अधीन असतात जोपर्यंत त्यामध्ये पुढची पावलं उचलून चार्जशीट किंवा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नसतात तोपर्यंत अशा साहित्य संमेलनांमध्ये किंवा कुठल्याही संमेलनांमध्ये काही बोलणं म्हणजे खरं सांगायचं तर न्याय प्रक्रियेवर दबाव आणल्यासारखं होतं। असं सुद्धा त्याची वेगळी बाजू आहे असं मला वाटतं। जे खून झालेले आहेत मराठवाड्यामध्ये ते अत्यंत दुःखदायक आहेत, क्लेशदायक आहेत आणि राजकारण आणखीन त्याच्यातून होणारी हिंसा ही निषेधार्हच आहे। मला असं वाटतं की राजकारणामधून किंवा समाजकारणामधून होणारी जी हिंसा आहे त्याच्या एकूण विरोधामध्ये साहित्य, संस्कृती आणि आपल्या समाजाने असलं पाहिजे, ही भावना मात्र सर्वांना मान्य होण्यासारखीच आहे याची मला खात्री आहे। इंडिया गॉट टॅलेंट प्रकरणामध्ये केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावरील मजकुराबद्दल कठोर नियम बनवणार असल्याचं ते म्हटलंय। याबद्दल असं आहे की याच्या दोन्ही बाजू आहेत। आजची तरुणाई जे आहे किंवा तुम्ही आम्ही सगळेजण प्रचंड समाज माध्यमांच्या आहारी गेलेले आहोत आणि काही वेळेला मुद्दामून काही समाजकंटक गुन्हे करण्यासाठी या माध्यमांचा वापर करतात, तर त्याचा तोटा सामान्य समाज माध्यम वापरणाऱ्यांना होता कामा नये आणि ज्या त्याच्यामध्ये गँग आहेत किंवा जे त्याचा व्यापार करतायत याच्यावरती सायबर क्राईम मधला कन्व्हिक्शन रेट जर का वाढला तर त्याचा अधिक उपयोग होईल असं माझं मत आहे। मी जे काही बोलले त्याच्यावरती मी स्वतः माझ्या अनुभवाच्या आधाराने बोललेली आहे। या संदर्भामध्ये अजून काही मला वेगळं भाष्य करायचं नाही, यासाठी नाही की मला माहिती नाही म्हणून, परंतु यासाठी नाही की मुद्दामून काहीतरी वाद वाढवायचा आहे। जे काही सांगितलं ते मी ओघामध्ये सांगितलं आणि याचं कारण असं आहे की माननीय एकनाथजी शिंदे हे अनेक वर्षापासून परिश्रम करत असताना जेव्हा त्यांचा शिवसैनिक म्हणून त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती जात नाहीये असं मला ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला मी भेटीच्या संदर्भातल्या वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि ती सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही महाराष्ट्रातल्या माध्यमांना सुद्धा विचारा। स्वानुभव म्हणजे काय? तुम्ही स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव, स्व अधिक अनुभव म्हणजे स्वानुभव, स्व म्हणजे मी आणि मला आलेला अनुभव, नीलम गोऱ्यांना आलेला अनुभव। म्हणजे तुम्हाला मंत्रिपद केवळ त्यामुळे मिळालं? मी मंत्रिपद हा जो विषय आहे ना तो फार वेगळा आहे। मी आमदार झाले तेव्हा कधी कल्पना केली नव्हती की मी उपनेता होईन। उपनेता झाले तेव्हा कधी मला माहीत नव्हतं। मी प्रवक्ते 4च नेमले होते बाळासाहेबांनी, त्याच्यातली मी एक प्रवक्ता असेन। मी विशेष हक्क समितीचे प्रमुख झाले तेव्हाही मला माहीत नव्हतं की मी पुढच्या महिन्यात प्रमुख होणार आहे। प्रतोद झाले तेव्हाही मला माहीत नव्हतं। उपसभापती झाले त्यावेळेला सुद्धा कुठली गोष्ट लॉबिंग करून किंवा लॉबिंग न करता असं काही न करता पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला ती मी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याच्याबद्दल मला आनंद आहे की मी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिस्त पाळलेली आहे। असं आहे की तुम्ही मोठ्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरेंना सोडणाऱ्या कदाचित शेवटच्या नेत्या असाल, म्हणजे त्या फळीतल्या शेवट, म्हणजे तुम्ही साधारण वर्षभर तरी त्यांना साथ दिली या सगळ्या प्रकरणावर। तुम्ही आता हे म्हणताय त्यावरनं
मला असं वाटतं मी अजूनही नंतर काही म्हणणार आहे, त्याच्यामुळे हे काही शेवटचं वाक्य नाही आहे मी आता बोललेली. आणि अजून बरेच लोक येणार आहेत आणि त्यांचेही स्वानुभव ते सांगणार आहेत. जसं मुंबईमध्ये डोमला रामदास कदमांनी स्वतःचे अनुभव सांगितले. मला तर वाटतं आम्ही अनुभव सांगायला बसलो तर तुम्हाला बाहेरचे सगळे न्यूज बंद करून तेवढं सांगत दाखवत बसायला लागेल. माझं असं म्हणणं आहे 80% समाजकारण 20% राजकारण याच्यावर लक्ष केंद्रित करावं. बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी या सांगाव्या लागतात, सत्य सांगावं लागतं. आपण सरस्वतीच्या मंदिरामध्ये आहोत आणि त्यामुळे जे सत्य आहे तेवढं मी बोललेले. अजून खूप गोष्टी आहेत पण मला त्या गोष्टी परत परत काढत राहणं हे काही क्लेशदायक वाटतं. कुठे मी मंत्री पण येतेच कधी मंत्री नाहीच आहे मी. आता कॅबिनेट दर्जा मला दिला एकनाथ शिंदेनी, पण एकनाथ शिंदे गोष्ट देतात ते घेतच नाही, त्यामुळे माहित नाही मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.